नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो. आत्ता आम्ही आलो आहे चिकमंगळूरला. गेंडा हल्ली इथं गाडी भरायला. 11 वाजता आपलं भाडं भेटलं. त्याच्यानंतर तिथून निघालो. भूक लागली होती. नाश्ता वगैरे काही नाही केला. पहिला नाश्ता वगैरे केला म्हैसूर सिटी पास करून. नाश्ता म्हणजे जेवणच केलं. त्याच्यानंतर आधीमध्ये कुठं थांबलो नाही, डायरेक्ट इथंच आलो आहे. आता पहिले डिझेल भरून घ्यायचं, कारण की आता इथून डिझेल भरलं की म्हणजे गाडी भरल्यानंतर डायरेक्ट बेलूर मार्गे जाता येतं, नाही तर परत उलटं यायला लागतं. आपला नेहमीचा एम आर पी एलचा पंप आहे, तिथं भरण्यासाठी आलो आहे डिझेल. फुलच करायची टाकी आता, म्हणजे पुण्यापर्यंत जाऊपर्यंत काय टेन्शन नसतं त्याच्यामुळं. आणि आता जेवणाचे वांदे आहेत परत, कारण की जेवणाचे हाल होतं इथे तिथं. आता थोड्यानी 5:30 वाजले, 7 वाजता जायचं, काहीतरी पार्सल घेऊन यायचं आणि बसायचं गाडीत चरत. मग आम्हाला सांगितलं आता येताना त्यांचा पण गॅस घेऊन यायला पाहिजे या म्हणून, कारण की आम्ही 68मधला गॅस काढून घेणार आहे. म्हणजे कारण की आणि भांडे वगैरे नवीन घेणार आता सगळे. मामांकडं जो सेट आहे तो मामांकडंच ठेवते त्या गाडीतच. आपल्या गाडीत नवीन सगळे भांडे वगैरे घ्यायचं, फक्त गॅस म्हणजे आपलंच येतो. मामांकडे एक एक्स्ट्रा गॅस आहे, ते आणतील आता. मध्ये आधी कुठं भेट झाली की तो गॅस आपल्या गाडीत घेऊन ठेवायचा. पेटी पण बनवायचे, टूल बॉक्स वगैरे सगळा बनवायचा आहे. कारण की इथं आता आलो की जेवणाचे फार हाल होतात. आपण चिकनचं कालवण वगैरे, भात वगैरे लावल्या आणि ते मंदिराच्या गावात त्या कडक भाकरी भेटतात. एक 2-3 पुढे ठेवलं की काय टेन्शन नाही जेवणाचं वगैरे. आपण आपलं काही बनवून खाऊ शकतो, मॅगी वगैरे काही काय बनवून खाऊ शकतो. तर सांगितलं मामाला पण, मामा आता घेऊन येतील. मग त्यांच्याकडून आपले गॅस घ्यायचा आणि भांडे वगैरे नवीन घेऊन ओके सगळं सेट बनवून टाकायचा. आता डिझेल भरून जाऊयात मित्रांनो लगेच 2 मिनटात, आणि जाऊयात मिलमध्ये. मग मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. मिलमध्येच आहे आम्ही आता. दुसरा दिवस आहे आजचा. अजून काय गाडी लोडिंगला लागलेली नाही आहे. बसलं, कारण की मालच दिसत नाही मिलमध्ये. छोटे छोटे वणके आहेत जे आपल्या गाडीत लागतात, मोठेवाले. ते काय माल आलेला नाही. पण ह्यांच्या 2 गाड्या असतात जे माल आणायला जातात. त्या गाड्या रात्री आम्ही आलो, रात्री काय इथं गाड्या नव्हत्या, बहुतेक गेलेल्यात माल आणण्यासाठी. ते शेटला काल फोन लावला होता, पण ते पण काय फोन वगैरे उचलला नाही त्यांनी, अजून रिप्लाय नाही केला. येतात दुपारनंतर, बहुतेक 4-5 वाजता येतील किंवा काहीतरी बोलणं करू त्याच्या नंतर. बघा तुम्ही, काहीच माल नाही. मिल चालू आहे, थोडे कामगार कटिंग करत आहेत काही ना काय. जरा तब्येत डाऊन झाली, सर्दी खोकल्याने काल रात्री लय जाम झालो. त्याच्यामुळे बसलो आपलं गाडीत. जेवायला जायचं बघू, अजून तर भूक नाही आहे, काही चवच नाही, कारण की तोंडाला तब्येत डाऊन असल्यामुळं. पुन्हा शेटणी पण नाही गेले. वेळ होती ती त्या दिवशी आम्ही घेतलेली, ती जराशी खाल्ली आणि चहा बनवून पिलो, चहा आणि कॉफी. बघू आता, आज तर 100% काय लाकडं टाकतील का नाही याची गॅरंटी नाही. शेट आल्यानंतरच कळेल. आणि उद्या मग लोड होईल आपलं पूर्ण. माझ्या मते उद्या एका दिवसातच लोड करून सोडतील. बघूयात आता शेट कधी येतात ते. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. बसलं गाडीतच आपलं. तब्येत अजून काय व्यवस्थित नाही आहे, अजून जरा जामच आहे. दुपारी जेवण आणण्यासाठी कुंदन शेट गेले होते, तेव्हा डोलो आणि एक दुसरी गोळी आणले. त्यांच्याकडं खोकल्याचं पण औषध होतं, ते खाल्लं. पण काय अजून एवढं काय फरक नाही. तोंडाला चवच नाही आहे का, मेन म्हणजे काही खायची इच्छाच होत नाही. त्यांनी दुपारी राईस वगैरे आणला होता, वेपर्स वगैरे, बिस्किट, केक. हो का, इथं दिसतंय सगळं ठेवलेलं. पण आता चवच नाही. तेच गेले होते. मी तर गाडीच्या बाहेर पण नाही पडलोय आज. दिवसभर गाडीतच बसून आहे, कंटिन्यू दिवसभर झोपूनच आहे. चांगलं जाम झालो अचानक. काल संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होतं. काल अशा टायमिंगला त्रास चालू झाला, आणि काय कंटिन्यू रात्री रात्री तर 2 पावणे 2ला उठलो.
ते जागच होतं, तर नंतर झोपच लागली नाही. आता पण गेलेत कुंदन शेठ जेवण आणायला, एकटेच गेलेत बिचारे. बाहेर एकदम अंधार पडला, 6 वाजताच अंधार पडतो. जाऊन घेऊन येतो काहीतरी म्हणते. आणि खायचेच हाल होता तो इथं, फक्त खायला काही व्यवस्थित भेटत नाही, त्याच्यामुळे जास्त अडचण आहे. ह्या पुढच्या ट्रिपला 100% आपण स्टोव, भांडी वगैरे, आपलं सगळं गॅस वगैरे घेऊन येणार, म्हणजे काय काळजी नाही. अंडा राईस वगैरे आणि ते कबाब वगैरे खाऊन खाऊनच जास्त जाम होतो. आणि काल आपला बहुतेक म्हैसूर मार्केटला आपण खाली टाकतो तो कागद, ताडपत्रीचा, प्लॅस्टिकचा, तो कोणीतरी चोरला वाटतं, कारण की भाडं घ्यायला गेलतो आम्ही दोघं जण गाडी लावून एका जागी. तिथंच बहुतेक कोणीतरी तो डाव केलाय. आता परत एक कागद घ्यायला लागेल खाली टाकण्यासाठी. कारण की आत्ता कुंदन शेठ काहीतरी मागं काम करत होते, त्यांनी फाळकं वगैरे पाडलं तर कागदच गायब होता, पण पट्ट्या वगैरे सगळं होते. एक भत्ता पण होता लोखंडी, नशीब तो पण नाही नेला. कारण की काल आम्ही आंघोळ करत होतो तिथं म्हैसूर मार्केटला, तेव्हा एक जण कांदे होते गाडीत, ते कांदे घेण्यासाठी चढला होता. कुंदन शेठने त्याला हाकलून लावलं. आता परत एक डोस आहे गोळ्यांचा, तो घेतो, बघू काय फरक पडला तर पडला, नाही तर डोलो वगैरे पण घेता येईल, काहीतरी करता येईल. नाही तर उद्या इथं गेंडाहल्लीमध्ये गावात जाऊन दवाखान्यात दाखवायला लागल, जर काय फरक नाही पडला तर. बघूयात आता कुंदन शेट येतील तोपर्यंत बसूयात गाडीत. आणि एक तर नेट वगैरे इथं अजिबात काय नाही, सगळं वैतागवाडी आहे. अजिबात म्हणजे अजिबात कव्हरेज नसतो, काहीच बघता येत नाही. कुंदन शेट जातात आता जेवण वगैरे घ्यायला, आणि गावातून काहीतरी डाउनलोड करून येतात, मग ते बघत बसतो. येतील आता, बघूयात आणि जेवण करूयात मग मित्रांनो. मित्रांनो, दुपारचा 1 वाजलाय. आज आपल्या इथं मिलमध्ये तिसरा दिवस आहे. आज पण गाडी आपली भरत नाही, कारण की मालच नाही आहे, आलेला आहे. आज आलाय थोडा माल, पण तेवढ्या ह्याच्यात काय आपली गाडी भरणार नाही. थोडासाच माल कटिंग झालाय, तुम्हाला दाखवतो. जास्त मालच नाहीये. शेट आलेले आहेत, त्यांनीच सांगितलं आता की उद्या सोडतो म्हणून. जास्त आणि मिलमध्ये कामगार पण जरा कमी आहेत, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. तब्येत जरा थोडी बरी आहे आता, 50% बरी आहे. जरा सर्दी वगैरे कमी झाली आहे, पण जरा अशक्तपणा असल्यामुळं जरा सारखं झोपूशी वाटतं. आत्ता जेवण करून आलो. जेवणाचे हाल होतात तिथं असलं की, बाकी काय नाही. त्याच्यामुळंच काही झालं तरी पुढच्या चक्करला आपले भांडे वगैरे सगळे ते असणारच. जेवणाचे हाल झाल्यामुळं सगळं वांदे होतात. पराठे वगैरे, ते अंडा राईस वगैरेच खायला लागतं, दुसरं काय चांगलं नाही भेटत. आत्ताच जेवण करून आलो. ते हमाल होता, त्याची गाडी आहे, टू व्हीलर घेऊन गेलो आणि आलो जेवण करून. तर बघूयात आता, काय नाही, दुसरा ट्रान्सफर. फक्त इथं नेट पण नाही चालत, त्यामुळं सगळं प्रॉब्लेम आहे. जरा रेंजला प्रॉब्लेम असतो, कव्हरेजच नाही इथं. त्याच्यामुळं काय मोबाईल पण बघता नाहीत, नुसतं बसून बसून कंटाळा येतो. आता गेले सगळे लोक, जेवणाची सुट्टी झाली, त्याच्यामुळं मी एकदम शांत आहे. तर बघूयात आता उद्या किती वाजतात आणि काय होतं ते मित्रांनो.